सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काकू आता सिंधूला सांगते की डॉक्टरांबाईंना त्यांच्या मुलीवर संस्कार करायला वेळ मिळाला नसेल, पण आपल्या विनायकच्या बाबतीत मात्र तसे घडता कामा नये राणी. काकू म्हणते की राघव विनायकला चांगली शिस्त लावायची आणि म्हणते की विनायक ताबडतोब तू आता आपल्या रूममध्ये जा आणि तिथे अभ्यास करत बस. तर विनायक म्हणतो की नको ना मोठी आजी. तेव्हा काकू म्हणते की तू ऐकणार नाहीस का, मग बॉलच फोडून टाकते. राजेश्री म्हणते की जाऊ द्या ना काकू, त्याची पहिली चूक समजून माफ करा त्याला. त्यानंतर सावी आणि विनू दोघेही काकू समोर येऊन कान पकडतात आणि म्हणतात की सॉरी मोठी आजी. विनू म्हणतो की मोठी आजी मी तुझा नातू आहे आणि मी जर सॅड झालो तर तुला नाही आवडणार ना. तेव्हा राघव आणि मधू हसू लागतात. त्यानंतर सावी ही मोठी काकूपाशी बसते आणि म्हणते की आजी तुझे डोळेसुद्धा किती मोठे आहेत. त्यानंतर सावी काकूचे गाल ओढत म्हणते की गाल पण किती सॉफ्ट सॉफ्ट आहेत. सावी म्हणते की विनू ही जरी तुझी आजी असली तरी माझी फेवरेट आजी आहे. आणि लगेचच विनू हा सावीला डोळा मारतो तर सावी काकूचा पटकन किस घेते आणि पटकन विनायक हा काकूकडून बॉल घेतो. त्यानंतर काकूला लगेचच आठवतंय ज्यावेळी सिंधू ही रत्नपारख्यांच्या घरामध्ये होती तेव्हा सिंधूने कसा सर्वांचा फॅमिली फोटो बनवून आणला होता आणि तो काकूला कसा गिफ्टमध्ये दाखवला हे आता काकूच्या डोळ्यासमोर येते. तर काकू म्हणते की एवढा मोठा फोटो कशासाठी. तेव्हा सिंधू म्हणते की तुम्ही म्हाताऱ्या होत चालल्या त्यामुळे तुम्हाला दिसायला कमी होईल म्हणून हा फोटो मी मोठा करून घेतला आहे. तेव्हा काकू विचार करते की जशी हिची आई आहे तशीच हिची मुलगी निवडली. काकू म्हणते की पहिली ही सिंधुगिरी करायची आणि आता ही सावीगिरी करते. काकू लगेच विनायकला म्हणते की आता हे झालं ते होऊ दे, पण पुन्हा असं होता कामा नाही आणि आता मी चिडले बरं का. तेव्हा कोणीही हसायचं नाहीये. इकडे आता संध्याकाळी सावी तिच्या रूममध्ये अभ्यास करत असते आणि सिंधूला म्हणते की मी सगळे प्रश्न वाचले आणि त्याची उत्तरंसुद्धा लिहिलीत. सावी म्हणते की तू काय करते आई, तू तर आता क्लिनिकमध्ये कामही करत नाही. सिंधू म्हणते की तेच मी बघते कुठं काम मिळतंय का ते. त्यानंतर सिंधू सावीकडे बघत विचार करते की मला असं वाटतंय की एकाच वेळी सगळ्यांना सांगून टाकावं की सावी ही राघव रत्नपारख्यांची मुलगी आहे ते. सिंधू म्हणते की पण सावी मी तरी काय करू, मला भीती वाटते तुला जर कोणी बोललं तर. सिंधू विचार करते की सावी तुला जर कोणी बोललं तर ते मला अजिबात सहन होणार नाही. मी जे दुःख सोसलं ते तुझ्या बाबतीत होता कामा नये. इकडे आता राजेश्री ही मधूकडे येत म्हणते की काय करतेस राणी तू. तर मधू म्हणते की कपड्यांच्या घड्या घालते आणि कपडेसुद्धा इस्त्रीला पाठवायचेत. तेव्हा राजेश्री म्हणते की तुझे हे सगळे पण याच कपाटात आणि इथेच कसे अजून. तेव्हा मधू म्हणते की म्हणजे. तर राजेश्री म्हणते की तू राघवच्या रूममध्ये राहायला जाणार आहे ना. मधू म्हणते की आई अहो अजून आमचं लग्न तरी कुठं पूर्ण झालं आणि नवरा बायको म्हणून आम्ही एका रूममध्ये कसं राहू शकतो. राजेश्री म्हणते की मी लवकरच वहिनीशी बोलून तुमचं लग्न पूर्ण करून घेणार आहे. असे म्हणत आता राजेश्री मधूला राघवच्या खोलीत राहायला जाण्यासाठी सांगते. त्यानंतर राजेश्री ही राणीला घेऊन राघवच्या रूममध्ये येते आणि म्हणते की राघव आजपासून राणी इथे राहणार आहे. तेव्हा राघवला मोठा धक्का बसतो. राजेश्री म्हणते की अरे असा काय बघतोयस माझ्याकडे. राजेश्री म्हणते की तुमच्या दोघांचं लग्न झालं आणि नवरा बायको असे वेगवेगळे झोपणार का. राजेश्री म्हणते की बरं दिसतंय का राघव ते. राघव म्हणतो की पण आई तुला माहीत आहे ना हे लग्न कुठल्या कारणासाठी झालंय ते. राजेश्री म्हणते की मला दुसरं काहीच माहीत नाही आणि राजेश्री तेथून निघून जाते. त्यानंतर राघव म्हणतो की ठीक आहे. लगेच राघव त्याच्या 2 उश्या घेऊन शेजारच्या कॉटवर झोपतो. मधू म्हणते की राघव तू जर कम्फर्टेबल नसेल तर मी माझ्या रूममध्ये जाऊन झोपते. तेव्हा राघव म्हणतो की ठीक आहे झोप तिथे तू. तर मधू लगेचच कॉटवर बसते आणि विचार करते की आई म्हणते ते तसंच असेल का. सिंधू इथे आली म्हणजे माझ्या आणि राघवच्या नात्याला धोका असेल का. तिला राघवच्या जवळ यायचंय म्हणून ती या घरात यायला तयार झाली नसेल ना. असे प्रश्न आता राणीच्या डोक्यात येतात. इकडे आता सिंधू तिच्या बेडरूममध्ये सावीला समजावत असते की कुणाशीही एवढी जास्त मैत्री करायची नाही आणि कुणाशीही आगाऊपणा करायचा नाही. सिंधू म्हणते की सावी तू किती जरी हट्ट केला ना तरी मी पुन्हा तुला इथे कधीच घेऊन येणार नाहीये. तेवढ्यात वेणू तिथे येतो आणि सिंधूला म्हणतो की डॉक्टर काकू तुमचे खरंच खूप आभार, तुम्ही माझ्यासाठी इथे थांबलात. त्यानंतर लव्ह यू टू डॉक्टर काकू असे म्हणत लगेचच वेणू हा सिंधूचे आभार मानतो. त्यानंतर वेणू सिंधूला म्हणतो की डॉक्टर काकू आज मी तुमच्या बाजूला झोपू का. इकडे आता मधू आणि राघव दोघेही वेणूच्या रूममध्ये येतात तर वेणू तिथे नसतो. राघव म्हणतो की चल मधू, वेणू कुठे गेला ते मला माहीत आहे. तर इकडे सिंधू वेणूला म्हणते की वेणू तू तुझ्या आईबाबांना विचारलं का. तर वेणू म्हणतो की ते झोपले असतील. तर सिंधू आता वेणूकडे बघत लगेचच वेणूला तिथे झोपण्यासाठी सांगते.
तेव्हा सावी आणि विनू दोघेही सिंधू शेजारी झोपतात. इकडे सिंधू पुन्हा विचार करते की जर मी प्रेग्नंट आहे हे ऐकून राघवला किती आनंद झाला असता, पण आता या गोष्टीचा विचार करून काहीच उपयोग नाही. तर लगेचच विनू हा सिंधूच्या रूममध्ये झोपलेला बघून राघव आणि मधूला मोठा राग येतो. मधू म्हणते की अगं विनू इकडे झोपलाय, तू काय लहान आहेस का सिंधू, तू नाही का सांगायचं आम्हाला. तेव्हा उठून उभा राहत विनू म्हणतो की मम्मा डॉक्टर काकूंना रागावू नकोस, त्यांनी मला रूममध्ये जायचं सांगितलं होतं पण मीच त्यांना इथं झोपू का असं विचारलं. तर विनू म्हणतो की बाबा मला सावी आणि डॉक्टर काकूंबरोबर झोपायचे, दररोज मी एकटाच झोपतो ना, मला कंटाळा आला होता ना म्हणून मी इकडे झोपायला आलो. तर मधू म्हणते की विनू तू आम्हाला सांगायचं ना, माझ्याकडे झोपला असता तू. तर विनू म्हणतो की बाबा आज मला यांच्यासोबतच झोपायचं, तुम्ही मम्माला सांगा ना. तर सिंधू ही विनूला समजावत म्हणते की विनू असं नाही करायचं. तर राघव म्हणतो की विनू मी तुला आज रिक्वेस्ट करतो, आजची रात्र तू आमच्यासोबत झोपशील का प्लीज. तर लगेचच विनू हा अखेर निराश होऊन होकार देतो. तेव्हा गुड नाईट करत राघव हा विनूला घेऊन तेथून निघून जातो. तर इकडे आता सावी ही सिंधूला घेऊन झोपते. त्यावेळेस आता दर दिवशी सकाळी 5 ते 6:15 आणि दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात तुला फक्त किचनचा वापर करता येईल असे आता काकूने सांगितल्याचे सिंधूला आठवतं. पटकन सिंधू ही उठून तिचे आवरते आणि किचनमध्ये स्वतःचा स्वयंपाक बनवू लागते. त्याच वेळेस राजेश्री पाठीमागून तिथे येते. तेव्हा सिंधू राजेश्रीला गुड मॉर्निंग करते. तेव्हा कुठे गेली ती सिंधू जी सकाळी उठून मला ओरडायची की आई मला टिफिन द्या, मला हे द्या ते द्या. हे सर्व राजेश्रीचे बोलणे आता सिंधूला आठवते. त्यानंतर सिंधू राजेश्रीला म्हणते की तुमच्यासाठी चहा ठेवू का. रागाने राजेश्री म्हणते की काही गरज नाहीये. त्यानंतर इकडे राघवला सुद्धा सकाळी जाग येते. तर समोर बघतो तर सिंधू विनूच्या अंगावर हात ठेवून झोपलेली राघवला दिसते. त्यानंतर राघव हा प्रेमाने सिंधूच्या तोंडावरील केस बाजूला करतो आणि सिंधूच्या हाताचा किस घेतो. त्यानंतर राघव हा प्रेमाने सिंधूच्या खांद्यावर हात ठेवून आरामात झोपतो. तेवढ्यात राजेश्री तिथे येत राघवला धरून म्हणते की राघव उठ. राजेश्री राघवला म्हणते की अरे राघव मी तुझ्यासाठी चहा आणलाय, उठ ना. तेवढ्यात राघव हळूचच सिंधू असे नाव घेऊन डोळे उघडतो. तर राजेश्री राघवचे ते शब्द ऐकताच राजेश्रीला मोठा धक्का बसतो. त्यानंतर राघव हा राजेश्रीकडे बघतच राहतो. दुसऱ्या दिवशी सावी ही उठून हॉलमध्ये येऊ लागताच लगेचच सावीच्या अंगाचा धक्का लागून कुंडीचे रोप ही खाली पडते आणि ती कुंडी फुटते. तेव्हा काकू रागाने सिंधूला म्हणते की तुझ्या मुलीने ही कुंडी फोडली, हिची भरपाई करायचं कोण, आणि तुला जर या घराचं भाडं भरायचं नसलं तर आत्ताच्या आत्ता घराचा दरवाजा उघडा आहे, लगेच या घरातून तू निघून जायचंस. त्यानंतर रागाने सिंधू ही तिच्या बेडरूममध्ये येते आणि तिच्या पर्समधील पैसे मोजत म्हणते की आता हे सर्व कसं मॅनेज करायचं, घराचं भाडं कसं भरायचं. तर लगेचच आता सिंधू अखेर मोठा निर्णय घेते. तेव्हा आता जाणाऱ्या सिंधूला राघव पुन्हा कसे थांबवतो आणि आपलेसे करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.